त्यामुळे आता शेतकऱ्याला आशा आहे, आस लागलेली आहे, ती म्हणजे मदतीची। आणि यानंतर आपण जाणार आहोत क्रिकेटच्या मैदानामध्ये। आशिया चषकची आज फायनल होते आहे आणि या फायनलमध्ये टॉस झालेला आहे आणि हा टॉस जो आहे तो भारताने जिंकलेला आहे आणि प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे। दरम्यान आजची मॅच कशी असणार आहे, काय नेमकी रंगत असणार आहे आपण जाणून घेऊया। तर माझा सहकारी मनोज आहे आपल्यासोबत। मनोज, खरं तर आधीच्या 2 मॅच भारताने सहज जिंकलेल्या होत्या, मात्र ही फायनल आहे त्यामुळे 41 वर्षांनी पारंपरिक प्रतिस्पर्धी समोर येत असले तर या फायनलकडे कसं बघायचं? खरं आहे, दुबईच्या मैदानात दोन्ही संघ आशिया कपमध्ये पहिल्यांदाच 41 वर्षांनी फायनलमध्ये येत आहेत। आधीच्या साखळी सामन्यातल्या दोन्ही मॅच टीम इंडियाने एकतर्फी जिंकलेल्या आहेत। तर आजच्या मॅचचा अपडेट सांगायचं तर भारताने टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंगचा निर्णय घेतलाय, पण भारताला एक धक्का बसलाय की अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या बाहेर झालाय। त्याच्याऐवजी रिंकू सिंह खेळणार आहे। रिंकू सिंह ही तगडा फलंदाज आहे आणि भारताची बॅटिंग ही फुल फॉर्मात आहे। अभिषेक शर्माने सलग 3 अर्धशतक झळकावलेत, त्यामुळे भारताच्या बॅटिंगची काही चिंता नाहीये, पण पाकिस्तानला 150 धावाच्या आत रोखणं आवश्यक आहे। भारताला विजय सोपा होईल। नक्कीच, त्यामुळे स्वाभाविकच काय घडते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद मनोज। तेव्हा या मॅच संदर्भातले प्रत्येक अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत देखील पोहोचवणार आहोत। तुर्तास आपण वळूयात पुढच्या बातमीकडे।